मीनाताईंच्या पुतळ्यावर रंग फेकल्याचं प्रकरण आणि या प्रकरणी आरोपीला आता अटक करण्यात आलेली आहे। उपेंद्र गुणाजी पावसकर असं आरोपीचं नाव आहे। आरोपीनं गुन्हा कबूल केल्याचं सूत्रांकडून कळतंय। या सगळ्याविषयी अधिक माहिती घेण्याकरता थेट जाऊया आपल्या प्रतिनिधी भाग्यश्री प्रधान आचार्य यांच्याकडे। भाग्यश्री, या सगळ्या प्रकरणी आता आरोपीच्या मुसक्या आवळण्यात आलेल्या आहेत। आरोपीला ताब्यात घेण्यात आल्यानंतर मात्र अनेक महत्त्वाचे खुलासे होताना दिसत आहेत। का अधिक तपशील? नक्कीच उपेंद्र पावसकर असं या आरोपीचं नाव आहे लागवी। खरं तर श्रीधर पावसकर नावाचे बाळासाहेब ठाकरे यांचे एक सुरक्षा रक्षक होते। ते अत्यंत त्यांच्या निकटवर्तीय होते। मात्र बाळासाहेब ठाकरे गेल्यानंतर त्यांनी सध्या काम सोडलेलं होतं असं सांगितलं जातं आहे। आणि या व्यतिरिक्त जर बघितलं तर असं देखील सांगितलं जातं की 3 ते 4 वर्षापूर्वी त्यांना पक्षातनं देखील काढून टाकलेलं होतं। मात्र हे जे श्रीधर पावसकर आहेत त्यांचेच हे जे उपेंद्र आहेत ते पुतणे आहेत आणि गुणाजी पावसकर जे आहेत ते त्या उपेंद्रचे वडील आहेत। आणि गुणाजी पावसकर आणि श्रीधर पावसकर हे दोघं जण सख्खे भाऊ आहेत अशी माहिती सध्या समोर येते। यामध्ये एक आणखीन विषय आहे तो म्हणजे त्यांच्या त्यांची प्रॉपर्टी होती कोकणामध्ये, त्या प्रॉपर्टी संदर्भातले देखील काही वाद होते। आणि हे वाद जे आहेत हे वाद सोडवण्याचं काम जे आहे ते आदित्य ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्याकडनं होताना पाहायला मिळाले होते। आणि त्याचा राग मनात या व्यक्तीच्या कायम होता। खरं तर त्याच्या घरच्यांनी देखील म्हणजेच त्याच्या सख्ख्या बहिणीने देखील त्याच्यावर काही आरोप केलेत की हा घरामध्ये देखील असाच वागतो, मनोरुग्णासारखा वागतो। त्या संदर्भात देखील तक्रार दाखल केल्याची माहिती आपल्याकडे आहे पोलिसांमध्ये त्याच्या सख्ख्या बहिणीने। मात्र जर एकंदरीत बघितलं तर ह्याच्या डोक्यावर परिणाम झाल्याची माहिती जी आहे ती इतरत्र चर्चेतनं देण्यात येताना पाहायला मिळते। मात्र एकंदरीत आत्ता हे जे प्रकरण आहे हे एक वेगळंच वळण घेताना पाहायला मिळतंय। कारण कालपर्यंत जे होतं ते सिंदूर आंदोलनामुळे अशा पद्धतीचं कुंकू आणि आता मात्र प्रॉपर्टीचा वाद सगळा झालेला आहे आणि मध्यस्थी ठाकरे कुटुंबाकडून होताना दिसतेय आणि त्यातूनच हा सगळा प्रकार घडला असं आता यातून दर्शवलं जात आहे। तुर्तास धन्यवाद भाग्यश्री, तुम्ही दिलेल्या एकूणच सविस्तर माहिती करता। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।